त्याच्यामुळे मामाला आम्ही सर्व महिला आम्ही साधारणतः मामाला राखी बांधण्यासाठी इथं आलेला आहोत। आमच्यासाठी मामा म्हणजे आमच्या घरातलेच, आमच्यात मच्छी खाऊन गेलेले आहेत मामा लक्ष्मी हॉटेलला। ते बोललं लक्ष्मी हॉटेल आहे तिथं मामा आमचे म्हणजे आमचे मिस्टर म्हणजे इथं भरणेवाडीलाच शिक्षक होते, त्याच्यामुळे भरपूर ओळख आहे आमच्या मामाची, राहुलची, माझ्या मुलाची। एकदम म्हणजे संघ बसण्याला ह्याला सारी ओळखच आहे ना आमच्या मामाची। आमची म्हणजे मामा म्हणजे आमच्या घरातले लाडक्या बहिणीचे लाडके मामा आहे। लाडक्या बहिणी काय ठरवणार आहे? लाडक्या बहिणी काय ठरवणार? आम्हाला असं वाटतं की आयुष्यभर मामाच आमचे आमदार असावे। अरे वा, बघा आयुष्यभर आमच्या मामा लाडके मामा आमचे आमदार असावे हीच आमची इच्छा आहे, मनोमनी इच्छा सगळे आमच्या। आज भरणे मामांकडे आम्ही रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी स्वइच्छेने आलोत। मामांना राखी बांधण्यासाठी आम्ही सर्व महिला इथं उपस्थित आहोत आणि मामांनी जी लाडकी बहीण योजना राबवली आहे, शासनाने जे काही महिलांसाठी एक योजना आणली आहे, त्या योजनांचा लाभ हा बऱ्याच महिलांना मिळाला आहे आणि तो खरंच खूप चांगला आहे। गरीबातल्या गरीब महिलांना हा लाभ मिळाला आहे आणि आता बऱ्याच महिलांच्या खात्यांवरती पैसे हे जमा झालेत। म्हणजे ही शासनाने काढलेली योजना खरी आहे, खोटी नाहीये याची मी शाश्वती देते आणि इथून पुढे राहिलेल्या महिलांच्या खात्यावरती पण पैसे जमा होणार आहेत। आम्ही महिलांचेही फॉर्म भरले, आम्ही स्वतःचेही फॉर्म भरले। मामांनी गावोगावी जाऊन सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले, स्वतः जातीने मामांनी लक्ष दिले ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्याबद्दल मामांचे आम्ही आभार मानतो। आणि 3000 रुपये माझ्याही खात्यामध्ये जमा झालेले आहेत। अरे बाबा, माझ्या पण आलेले आहेत। म्हणजे तुम्हाला रक्षाबंधनाची गिफ्ट मिळाली आहे। बरोबर, लाडक्या बहिणींना मग काय आता संदेश काय गिफ्ट आता 2024चे जे काही आमदार असतील ते इथून पुढे पण भरणे मामाच राहतील आणि कायमस्वरूपी भरणे मामाच असतील। माहीत नव्हतं, घरती रानच होतं, पण आता त्या आमच्या कांदळगावच्या शेख मॅडममुळे आम्हाला त्यांचं घर माहिती झालं आणि यांच्या घरी मिळलं, तीच आम्हाला आनंद। पैशाचं काय हॉटेल जमा झालंय म्हणल्या हॉटेलच की। हो। नमस्कार ताई। नमस्कार। कुठून आलेत? आम्ही तक्रारवाडीतून आलोय। अरे वा, आज भरणेवाडी या ठिकाणी विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांच्या निवासस्थानी ह्या महिला भगिनी आलेल्या आहेत। कशासाठी आलात ताई आपण? ताई, आम्ही काय झालंय, आम्ही मामांच्या कार्यकर्ताच आहोत पहिल्यापासून, पण मामांनी आमच्यावर एवढे मोठे उपकार करून ठेवलेत की आम्हाला प्रत्येक जणीच्या खात्यावर आमचे 3-3 हजार रुपये पडलेत आणि आम्ही सख्या भावाकडे न जाता, रक्षाबंधन तर उद्या आहे पण त्याच्या अगोदरच आदल्या दिवशी आम्ही मामा एक आमचे मोठे भाऊ या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना राखी बांधण्यासाठी आलेलो आहोत। बघा, ताईंचं मामांविषयी बंधुप्रेम या ठिकाणी आपण पाहिलेलंच आहात। ताई, मग आपण काय ठरवलेलं आहे आता 2024? आम्ही 2024 मध्ये आम्ही जशा आज आलोत तसाच पुढच्या इलेक्शनचा काळ असो किंवा काय मामांच्या कुठल्या काळात अडचणी असो, त्या काळात आम्ही मामांच्या आणि अजितदादांच्या पाठीमागे खंबीर उभा राहणार आहोत। किती आले तुम्ही एकूण? आम्ही जवळजवळ 100-150 महिला आहोत। योजनेचा फॉर्म भरला होता सगळ्यांनी? योजनेचा सर्वांनी फॉर्म भरला होता आणि आज त्याचे आम्हाला मामांना राखी आज बांधली की माझ्या सर्व महिलांच्या खात्यावर 3-3 हजार रुपये जमा झालेत। हा योगायोग म्हणो किंवा मामांचा आशीर्वाद म्हणो। अरे वा वा, तुमच्या सगळ्यांना मिळाले काय पैसे? अरे वा, मिळाले तर मग मोठ्या आवाजात सांगा की। हो, छान छान सांगा ताई। वंदना हरी काळे, कुंभरगावहून आलोत आम्ही। आज
आज लाडकी बहीण म्हणून योजना जी काढलेली आहे दादांनी आणि मामांनी, त्यासाठी आम्ही इथं सगळे उपस्थित राहिलेलो आहे. आणि हे आमच्या खात्यावर 3-3 हजार रुपये जमा झालेत. काही महिलांच्या झालेत, काही अजून राहिलेत एखाद्या. तर त्यांच्या बी जमा होतील म्हणून असं मामांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणजे. आणि त्यांनी शब्द दिला होता की रक्षाबंधनच्या आधी ही महिलांच्या लाडक्या बहिणीच्या नावावर पैसे येणार आहेत, ती भाऊबीज म्हणून ती रक्षाबंधनच्या आधीच खात्यावर येऊन पडलेली आहे ती रक्कम. त्याच्यामुळे त्यांनी शब्द दिलेला होता ती त्यांचा पूर्ण त्यांनी करून दाखवलेला.